छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन जे मावळे आजूबाजूला उभे आहे, जे कुणी गाडीत बसलेले आहेत त्या सर्वांनी इथं यायचंय पुढं. किंवा इकडं तिकडं त्या समाधी स्थळाला भेट देणार आहोत. आज आतापर्यंत आपण सर्व आणि त्या ठिकाणी होऊन दिला नाही आणि नंबर 3 मध्ये 3 नंबरची गाडीची करा. या गाडी जिंकून घ्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एक पहिल्या ब्लॉग मध्ये. तर आज मी ब्लॉग सुरू करतोय धर्मवीर गड येथून. संभाजी महाराजांवर औरंगजेबने अत्याचार केले होते, तर आज आपण तिथं जाणार आहोत. चला ब्लॉगला सुरू करूया. मित्रांनो, आत्ताच नाश्ता झाला. ही आपली गाडी आहे, मध्ये बसू आपण. मित्रांनो, आम्ही काही दिवसापूर्वी छावा पाहायला गेलो होतो. छावामध्ये जे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जे खांबावर बांधलेलं आहे ते आपल्याला मी तुम्हाला दाखवणार आहे.
तुझ्या औरंगजेबाला म्हणावा अजून 10 लाव आणि तुझ्या जर हिंमत असेल तरी बांधलेल्या शंभूराजांवरती एक वार करायची माझ्या समोरची सुद्धा बादशाची हिंमत नाही आणि तुकडे तुकडे करून कोल्ह्या कुत्र्यांना खाली खायची भाषा करतो काय रे. एक लक्षात ठेव, कर म्हणाव्या शिवपुत्राचे तुकडे तुकडे आणि काय म्हणाला रे, तुकडे तुकडे करून कोल्ह्या कुत्र्यांना खायला घालणारे ना. अरे जा, हा शिवपुत्र अजूनही तसाच उभा आहे. कर तुकडे तुकडे, घाल कोल्हे कुत्र्यांना खायला. पण एक लक्षात ठेव, जेव्हा या शिवपुत्राचं मांस ते कोल्हे कुत्रे सुद्धा खातील ना, तर त्या कोल्हे कुत्र्यांच्या पोटी सुद्धा अरे इमानदारीची चौलाद निपजेल. जा सांग तुझ्या. शेवटची शिक्षा दादांनो 11 मार्च. आजचा तो वाईट आपल्यासाठी काळा दिवस. माझ्या शंभूराजांची शेवटची शिक्षा की शंभू हा इतिहास, खरे महाराज, खरे शिवाजी महाराज, खरे शंभूराजे हे आपल्याला कळले पाहिजेत, खऱ्या जिजाऊ कळल्या पाहिजेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन झालं पाहिजे. आणि खरेच व्याख्याते, खरे इतिहास सांगणारे इतिहासकार अशा कार्यक्रमांना बोलवले तर नक्कीच समाजामध्ये खरं आणि खोटं आणि दिखावा या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही. छावा चित्रपट अतिशय चांगल्या पद्धतीने आला, त्यामुळे तरुण मुलांना त्या चित्रपटाचं एक वेगळं आकर्षण आणि त्या आकर्षणाच्या माध्यमातून महाराज कळले. अतिशय लहान लहान मुलांनी हा चित्रपट पाहिला असेल. हा चित्रपट उशिरा आला असेल तरी पण खूप चांगल्या पद्धतीने तो चित्रपट आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. या स्थळाची खूप चांगल्या पद्धतीने खरं तर चित्रपटानंतर लोकांना हे स्थळ माहिती झालं असेल आणि बरेच व्हिजिटर्स पण वाढले असतील. आता दादांनी सांगितलं की हे सरकार जेव्हा मदत करेल तेव्हा करेल, त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा करेल. पण आपण